का केलं? का मामांजीचा राग उडवून घेतलात माझ्यासाठी? मला आयुष्यामध्ये असं काहीतरी करायचं होतं की बाबांना माझा अभिमान वाटेल, पण आज त्यांनी माझ्याशी असलेली सर्व नाती तोडून टाकली, मला वाईट टाकलं. एक मुलगा असून माझ्यासोबत असं होणं यापेक्षा लज्जास्पद का असू शकतं? मीच नालायक आहे, मीच ना करताय. अहो हे असं नका करू. हे सगळं माझ्यामुळे घडलंय. अहो मैदानात उतरायचं बाकी आहे अजून, आणि जर तुम्ही आत्ताच हार मानलीत तर याचा शेवट काय होईल? मामांजींनी जे केले ते चुकीचंच आहे, पण आता तुम्ही स्वतःवर अन्याय करून त्यांना बरोबर ठरवणार आहात का? जा आणि त्यांच्याकडे जमिनीचा तुकडा मागा. मी वाईट हेतूने बोलत नाहीये, पण तुमचं स्वप्न महत्वाचं आहे माझ्यासाठी. मला माहिती तू वाईट हेतूने नाही बोलत आहेस, पण मी कसं मागू त्यांच्याकडे? त्यांनी तर माझ्याजवळची सगळी नाती तोडून टाकली आहेत. जे आधीच तुटलंय त्याला तुटण्याची भीती काय उरते, जेव्हा तुम्हाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला हवं. बरं, उद्या गावातल्या कर्तबगार शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे राजेसाहेबांकडून बक्षीस मिळणार आहे. त्यात तुमचंही नाव दिलंय ना? तुमचं काम, तुमचे प्रयत्न कदाचित घरच्यांना दिसले नसतील, पण गावाला दिसेल. उद्या बक्षीस मिळालं तर त्यांनाही कळेल की ज्याला त्यांनी नाकारलं तोच मुलगा त्यांच्या घराचं खरेपण जपतोय. माझ्या घरात असा सुटकी चेहरा करून बसायचं नाही. सखू, पेढा दे. अरे पेढा घे, मी सांगतोय ना. घे. अहो काय करताय हे? आनंदात सहभागी हो. घे. चला. आता हा ग्रंथ पोहोचवण्याची वेळ आली आहे. अपमानाचा कडे लोट झालाय. स्वाभिमानाचा ज्वालामुखी उसळलाच पाहिजे. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. आपण कशाला गेलो तिथे? स्वामींचं वागणं बघितलं ना, अगदी ओळख नसल्यासारखं वागवत होते. माझी इच्छा नव्हती का, पण राजे साहेबांचा स्पष्ट आदेश होता की बक्षीस मिळाल्यावर स्वामींच्या दर्शनाला जा म्हणून, आणि त्यांच्या शब्दाचा मान ठेवणं गरजेचं होतं. सोयरा, अभिनंदन हो अभिनंदन. तुमचं यश पाहून फार आनंद झाला हो. आभारी आहे कपिला माई. पण स्वामींना आनंद झाल्यासारखा वाटला नाही मला. खरंच आम्हालाही तसंच जाणवलं. ते तर सोडाच हो, पण एका शब्दानेही कौतुक केलं नाही. का असं वागले असतील स्वामी? अभिनंदन तर सोडाच, पण तुम्ही तिथून निघून आल्यानंतर जे काही पाहिलं, जे काही ऐकलं, बाई बाई बाई. काय झालं कपिला माई? जाऊ दे बाई, बोलता बोलता तोंडातून निघून गेलं आपलं. काय आहे, नाहीतर लोक म्हणतील कपिलामाई इकडचं तिकडे करतात, स्वामी स्थानावरच्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगतात. नाही नाही, आम्ही कोणाला काही सांगणार नाही आणि म्हणणार पण नाही. सांगा ना, आता एवढं बोललात तर थांबू नका, सांगा. कृपया सांग, आम्हाला खरंच जाणून घ्यायचंय. अगं बाई, विसरलेच बघा. अहो मी गोपी सावकाराकडे निघाले होते. त्याची उधारी द्यायची आहे ना. काय आहे, सध्या त्याच्याकडे जायला वेळच मिळत नाही उधारी चुकवायला. काही कमाई नाही ना. काय आहे, स्वामी सेवेत स्वतःला इतकं गुंतवून घेतलंय ना, तर कपिला माई, तुमची उधारी मी फेडतो.
पण कृपा करून जे काय झालंय ते सांगा आम्हाला. असं म्हणताय? सांगते. हो, पण मी सांगितलंय म्हणून कोणाला सांगू नका बरं का. तुम्ही स्वामींसाठी भेटवस्तू म्हणून शाल आणली होतीत ना? फार सुंदर शाल आहे ती, फार सुंदर. हो ना, आम्ही खास विणवून घेतली होती ती. हो, स्वामींनी त्या शालीने पाय पुसले. अहो, पाय पुसावा म्हणून वापरली शाल ती. हो. काय? स्वामींनी त्या शालीचं पाय पुसणं केलं? आम्ही दिलेल्या भेटवस्तूचा त्यांनी असा अवमान केला? पण का का केलं असेल स्वामींनी असं? काय आहे, स्वामी कधी कसे वागतील ना काही कळत नाही. हे काय, या बुवाच्या हातात त्रिशूळ? हे तर महादेवाचं शस्त्र आहे. आधी महादेवाची शस्त्र आणि आता आदिशक्तीची. हा बुवा नेमकं करतोय काय? शिव शंकर शंभो. श्रावणी, आता काय करायचं ग? असं वाटतंय सगळं सगळं संपून गेलंय. श्री स्वामी समर्थ. हे दागिने कधी उपयोगाला येतील? अहो, हे विकून छोटीशी का होईना पण स्वतःची जमीन घेऊया. कोणाचं तोंड न पाहता आपल्या श्रमाने उभी करूया आपली शेती. श्रावणी, अगं तू खरंच. आता मागे फिरायचं नाही. मातीवरचा हक्क मागायचा असेल तर बांगड्या सोडून बळ आणावं लागेल हातात. ज्याप्रमाणे शक्तीच्या पाठिंब्याशिवाय शिवाची कुठलीच लढाई पूर्ण होऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे जर पुरुषाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या पुरुषामागे स्त्रीने खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. शिव शंकर शंभो. श्रावणी, तुझे आणि स्वामींचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. तुम्ही दोघेच आहात ज्यांनी मला माझं इतरांना न कळलेलं मन तुम्ही दोघांनी समजून घेतलं. याच्यात फक्त दागिने नाहीयेत, ही माझी ओळख आहे. अगं श्रावणी, तू हे काय करतेस? तू पुन्हा तुझे हात का बांधतेस?
मी गाठ बांधते आणि सुटते का? स्वामींनीच तुझी परीक्षा पार केली. पण ही सुटलीच कशी? अहो, तुम्ही हात बांधा माझे.